सत्यशोधक विद्यालय कोशेगाव येथे विविध भौमितिक आकार बनवण्यात आले आहे। यामध्ये आपल्याला दिसत आहे वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, गोलाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी आणि आयत। आपण खाली भौमितिक आकृत्या घेतल्या। आता आपल्याला इथे स्पर्धा घेणार आहोत। आपण उलटी पाड्याची स्पर्धा घेणार आहोत। बघा ही पण ॲक्टिव्हिटी आम्हाला डायरेक्ट मार्फत सांगितलेली होती। योग्य साधनांच्या मार्गदर्शनाखाली खाली आम्ही केली। बघूया या ठिकाणी मी आवाज करतो की 11 जणांना तुम्ही उलटा लिहायचा आहे फास्ट। असे आमच्या विद्यालयातील कोणत्याही विद्यार्थ्याला तुम्ही अवघड पाण्यात सांगितले दिलेला आहे। आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी सिक्वेन्सली बघितलं तर अतिशय बरोबर आहे। म्हणून या ठिकाणी दिला मी सरांचे असतील तर पेन बक्षीस देण्यास सरांनी विनंती करतो पेन या ठिकाणी बक्षीस द्यावं। आमच्या विद्यालयातील स्नेहा खोडके या ठिकाणी मॅथमॅटिकल रूल्स टेबलचं तिनं प्रोजेक्ट केलेलं आहे। माय नेम इज स्नेहा संतोष खोडके। माय स्कूल नेम इज सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोशीगाव। इज अ मॅथमॅटिकल रूल टेबल 10 + -5 is equal to -5. The plus minus is -5. अशा पद्धतीने कोणताही बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी या विद्यार्थ्यांना क्लिअर करून दाखवलेली आहे। आता बघा इथं शेप्स आहे। या शेप्सची ती प्रॉपर्टीज आपल्याला एक्सप्लेन करून दाखवा। या ठिकाणी गंगासागर आपल्याला जे तिनं साहित्य बनवलेलं आहे ते एक्सप्लेन करत आहे। हां, माय नेम इज गंगासागर। द शेप इज अ कॉन्ग्रुएंट। ठिकाणी बघा इथं शेप आहे हा स्क्वेअरचा आहे। तर हा का बरं स्क्वेअर आहे? द शेप इज अ कॉन्ग्रुएंट। The shape is a square and their all side is a congruent, and the shape is a rectangle because their angle is a right angle and opposite side are congruent. अशा पद्धतीने बघा या विद्यार्थिनीनं पॅरलोलोग्राम, ट्रॅपिझम, काईट असे वेगवेगळे या ठिकाणी आकार दाखवून त्याद्वारे प्रॉपर्टीज बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन बी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे। तर धनराज आपल्याला माहिती देईल। हा स्क्वेअर चार्ट आहे। 1 ते 40 पर्यंत इथं स्क्वेअर रूट लिहिलेले आहे। 5 चा स्क्वेअर आहे इक्वल टू 25। इथं 27 चा स्क्वेअर 729 आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी स्क्वेअरचा चार्ट आहे। त्याच्यानंतर क्यूब अँड क्यूब रूटचा पण या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थ्यांना टेबल्सची फार आवड असते तर टेबल बी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे। त्याचप्रमाणे निबंध स्पर्धाही इथं आयोजित करण्यात आलेली होती की गणिताचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत। गणित दिनानिमित्त बघा या ठिकाणी हायमास जो आहे त्याची उंची आम्ही मोजत आहोत। विद्यार्थी बघा इप्सोमीटर एक साहित्य बनवलेलं आहे। त्या इप्सोमीटरमध्ये ती विद्यार्थी रिडिंग घेत आहे। काय रिडिंग आलेली आहे बघा 50 डिग्री आलेलं आहे। त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी संशोध करतो आहे। 90 डिग्री - 60 डिग्री हे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार आपण घेऊन त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून इथं हाय मार्क्सचं जे आलेलं आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत। पद्धतीनं या ठिकाणी विद्यालयातील जे झाडं आहेत ह्या झाडाची उंचीही आम्ही इथं मोजण्याचा प्रयत्न करत आहोत। संस्थेचे अध्यक्ष श्री वाकेकर सर आणि सचिव मॅडम, बनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली